ठाणे में दिवाली के प्रथम दिन आदिवासी श्रमिक संघर्ष संगठन की ओर से पारंपरिक ढंग से वसुबारस उत्सव मनाया गया। जिलाधिकारी कार्यालय परिसर में आयोजित इस कार्यक्रम में आदिवासी तारपाधारी आदिपुरुष के अर्ध पुतले का विधिवत पूजन और अभिवादन किया गया। कार्यक्रम में समाज बंधु और बहनों को वसुबारस तथा दीपावली की शुभकामनाएं दी गई। संगठन के संस्थापक और अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा ने अर्ध पुतले का पूजन कर पुष्पहार अर्पित किया। इस अवसर पर आदिवासी कलाकारों ने पारंपरिक तारपा नृत्य प्रस्तुत कर उत्सव का आनंद द्विगुणित किया। दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे। आम्ही आदिवासी श्रमिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य याच्या आयोजित करतो। या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी साळाबादप्रमाणे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आमचा आदिवासीचा असतो। त्या निमित्ताने आम्ही आज वसुबारसच्या निमित्ताने आमच्या देवांची पूजा करतो, त्या देवदेवताची पूजा करतो। त्या पद्धतीने आम्ही आज या आमच्या तारपाधारी पुतला अर्धा पुतला इथं कलेक्टर ऑफिसला इथं त्याची आम्ही पूजा करायला आम्ही सर्व आदिवासी ठाण्यातले जमलेलो आहोत। काय सांगाल, आजपासून दिवाळी सुरुवात होत आहे, आदिवासी बांधवांना काय संदेश द्याल? आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे। आमच्या सर्व आदिवासी बांधवांना, ठाण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी बांधवांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे सर्व आदिवासी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आजही आदिवासी बांधवांच्या अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत, त्याबद्दल कसं बघताय की आदिवासी बांधव सुखी आहे का? आज आम्ही आदिवासी बांधवांचे भरपूर आमचे प्रॉब्लेम आहेत, पण सरकार काय लक्ष द्यायला बघत नाही। त्यासाठी आम्ही आमच्या आदिवासींवर आता अन्याय चाललेला आहे। जे धनगर समाज आणि बंजारा समाजाने जे मोर्चा काढून आमच्या आदिवासींवर अन्याय चालू केलेला आहे, त्याबद्दल आम्ही गेल्या महिन्यात 14 तारखेला 14, 15 आणि 16 तारखेला आम्ही शहापूर येथून मंत्रालयावर मोर्चा काढलेला आहे लकी भाऊच्या नेतृत्वात। आणि त्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्या आदिवासींचे जेवढे प्रॉब्लेम आहेत, काय बोलायचं आहे ते आम्ही यांना अध्यक्षांना दिलेलं आहे। काय वाटतं सरकार याबद्दल सकारात्मक भूमिका घेईल का? हॅलो हां सरकार याबद्दल तुम्ही थांबा, मला काय होतं भूमिका घेईल का? हां सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेईल का? घ्यायलाच लागेल, सरकारला आमची भूमिका घ्यायलाच लागेल, कारण सरकार आमच्या अन्याय करतं। सरकारला आम्ही अन्याय करून देणार नाही, आमच्यावर भूमिका घ्यायलाच लागणार आणि आमचं आरक्षण कोणाला द्यायला देणारच नाही आम्ही।